नमस्कार. राज्यात जर बघितलं तर जे आहे सध्या सोयाबीनचे मार्केट काय चालू आहे, बाजारभाव कसे आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला व्हॉट्सअपद्वारे जे आपण शेअर नक्की करा. राज्यात जर बघितलं तर जे आहे परभणीमध्ये जर बघितलं तर जे आहे 175 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी 4,000 तर जास्तीत जास्त 4,200 रुपये मार्केट परभणीमध्ये गेलेलं आहे. सिल्लोडमध्ये बघितलं तर या हप्त्यामध्ये जे आहे 35 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी कमीत कमी 3,900 तर जास्तीत जास्त 4,100 रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर जर बघितलं तर जे आहे वर्धा शेवगावमध्ये जर बघितलं तर जे आहे 35 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी 3,900 तर जास्तीत जास्त सुद्धा 3,900 रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे. नंतर बुलढाणामध्ये बघितलं तर जे आहे 150 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी 3,500 तर जास्तीत जास्त 4,050 रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे. यानंतर आष्टी कारंजामध्ये जर बघितलं तर जे आहे कमीत कमी या ठिकाणी जे आहे 3,800 तर जास्तीत जास्त 4,300 रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 529 क्विंटलची आवक जे आहे आष्टी कारंजा या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर जर बघितलं तर जे आहे नगर जिल्हा, त्याचप्रमाणे बीड जिल्हा, त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला कमीत कमी 3,800 पासून 4,400पर्यंत मार्केट या ठिकाणी मिळत आहे. एकंदरीत बघितलं तर जे आहे सरकारने सोयाबीनचे बाजारभाव 6,000 केलेच पाहिजे तर जे शेतकरी मित्रांना परवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.